बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। उद्या देशभरात मॉक ड्रिल होणार आहे। राज्यातल्या मॉक ड्रिलच्या 16 ठिकाणांची नावे आता जाहीर करण्यात आलेली आहेत। मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी आणि थळ, वायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। उद्या देशभरात मॉक ड्रिल केलं जाणार आहे आणि राज्यातल्या मॉक ड्रिलच्या 16 ठिकाणांची नावे आता जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी आणि थळ, वायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। देशामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल पार पडणार आहे। लवकरच पाकवर लष्करी कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्या देशभरात मॉक ड्रिल होणार आहे। सगळ्यांनी महत्त्वपूर्ण या बातमीकडे लक्ष द्या। राज्यातल्या मॉक ड्रिलच्या 16 ठिकाणांची नावे आता जाहीर करण्यात आलेली आहेत। मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाडचा देखील समावेश आहे। सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मॉक ड्रिल केलं जाणार आहे। तर भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण आणि रत्नागिरी तसंच थळ, वायशेत या ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे। दरम्यान मॉक ड्रिल संदर्भात विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष संरक्षण द्या, प्रशिक्षण द्या असे निर्देश खरं तर केंद्रानं राज्यांना दिलेले आहेत। आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट केलं जाईल। महत्त्वाची ठिकाणं आणि आस्थापनांमध्ये लपण्याची व्यवस्था करण्याचे देखील निर्देश केंद्रानं राज्यांना दिलेले आहेत। दरम्यान स्थलांतर योजनेचं अद्ययावतकरण आणि सराव देखील करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। देशात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल राबवलं जाणार आहे। लवकरच पाकवर लष्करी कारवाई केली जाईल असं बोललं जातंय आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या देशभरात मॉक ड्रिल होणार आहे। राज्यामध्ये 16 ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे आणि त्या 16 ठिकाणांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत। ती कोणकोणती नावं आहेत, कोणकोणती शहरं आहेत ती देखील महत्त्वाची आहेत, ते देखील पहा। मुंबई, ठाणे, पुणे, तारापूर, नाशिक यामध्ये त्याचा समावेश आहे। आणि या संदर्भात आता अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यानंतर वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश कानडजे, स्नेहा जाधव आणि उदय तिमांडे हे सगळे रिपोर्टर्स आपल्याला अधिक माहिती देतील। सगळ्यात आधी लक्ष्मण तुमच्याकडे येते। उद्या देशभरात मॉक ड्रिल होणार आहे आणि राज्यातल्या 16 ठिकाणांची 16 शहरांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये नाशिकचा देखील समावेश आहे। नाशिकमध्ये देखील मॉक ड्रिल होणार आहे। काय अपडेट आता? प्राजक्ता, नाशिकमध्ये देखील हे मॉक ड्रिल होणार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या 3 ठिकाणांची नावं जी आहेत ती या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एका जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणं असलेला नाशिक हा एकमेव जिल्हा आहे आणि या नाशिक शहराबरोबर सिन्नर आणि मनमाड या 2 ठिकाणी देखील मॉक ड्रिल होणार आहे। यामध्ये नाशिकच्या या 3 ठिकाणांचा समावेश नेमका का करण्यात आलेला आहे त्याला देखील काही महत्त्वाची कारणं आहे। नाशिक शहराच्या आजूबाजूला भारतीय सैन्य दलाची महत्त्वाची केंद्र आहे, ज्यामध्ये नाशिकचं आर्टिलरी सेंटर आहे, तोफखाना केंद्र आहे आणि आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल जे आहे ते देखील नाशिक शहराला लागून आहे आणि त्यामुळे नाशिक शहराचा या मॉक ड्रिलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर तिकडे जी लष्करी छावणी आहे, जिकडे तोफखाना केंद्र आहे, त्या तोफखाना केंद्रापासून सिन्नरच्या डोंगर रांगाजवळ आहे, सिन्नरचा परिसर जवळ आहे आणि म्हणून या मॉक ड्रिलमध्ये सिन्नर शहराचा, तालुक्याचा देखील या मॉक ड्रिलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर तिकडे मनमाडचा ज्यासाठी समावेश करण्यात आलेला त्याचं देखील कारण हेच आहे की मनमाड आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम कंपन्या आहेत, ज्यामध्ये भारत पेट्रोलियम असेल, इंडियन पेट्रोलियम असेल यांच्या मोठमोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आहे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये त्याच ठिकाणून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा जो आहे तो केला जातो। त्यामुळे ती केंद्र अत्यंत महत्त्वाची आहे सुरक्षेच्या दृष्टीने आणि म्हणून नाशिक जिल्ह्याच्या या 3 ठिकाणांचा समावेश करण्यात आलेला, ज्यामध्ये नाशिक, सिन्नर आणि मनमाड या 3 ठिकाणांचा समावेश आहे। नाशिकचा जर आपण विचार केला तर आर्टिलरी सेंटर हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लष्करी अधिकाऱ्यांच्या छावण्या आहेत, त्याचबरोबर लष्करी ट्रेनिंग स्कूल आहे, त्याचबरोबर तोफखाना केंद्र जे आशिया खंडातलं सर्वात मोठं तोफखाना केंद्र म्हणून ओळखलं जातं, जे जमिनीच्या आतमध्ये बंकरमध्ये आहे, ते तोफखाना केंद्र नाशिकच्या आर्टिलरी परिसरामध्ये आहे। त्यामुळे हा परिसर जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा, संवेदनशील आहे। त्याचबरोबर नाशिकला लागून असलेलं HL ज्या ठिकाणी लढाऊ विमानं बनवली जातात त्या हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड याचा संपूर्ण परिसर जो आहे तो देखील नाशिक शहराला लागून आहे। त्यामुळे नाशिकचा प्राधान्यानं समावेश जो आहे तो या सगळ्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणून नाशिक संपूर्ण देशभरामध्ये जे उद्या मॉक ड्रिल होणार आहे त्या मॉक ड्रिलमध्ये नाशिक जिल्ह्याच्या या
3 विभागांचा समावेश जो आहे तो प्रामुख्यानं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर तिकडे भुसावळ जे उत्तर महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं जंक्शन म्हणून ओळखलं जातं रेल्वेचं, त्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। लक्ष्मण, असेच सोबत राहा। आता आपण पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, 16 ठिकाणांची ही नावं जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे। पुण्यामध्ये देखील मॉक ड्रिल केलं जाणार आहे। नेमकं कुठे कुठे हे मॉक ड्रिल केलं जाईल, काय अपडेट? प्राजक्ता, पुण्यामध्ये तब्बल 75 ठिकाणं जी आहेत ती सैन्य दलाच्या आस्थापनांची सिव्हिल डिफेन्सनं त्याची नोंद घेतलेली आहे, ज्या ठिकाणी हे मॉक ड्रिल केले जातील। महत्त्वाचं म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरी असेल किंवा सदर्न कमांड असेल, बॉम्बे सापर्स असेल, या सगळ्या ज्या 3 कॅन्टोन्मेंट पुण्यामध्ये आहेत, देहू रोड, खडकी आणि पुणे, जिथं लष्करी आस्थापना मोठ्या प्रमाणावरती आणि नागरी वस्तीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। साधारणपणे हे मॉक ड्रिल जे आहेत 75 ठिकाणं आयडेंटिफाय करण्यात आलेली आहेत सिव्हिल डिफेन्सकडून। पुण्यामधली ज्या ठिकाणी हे मॉक ड्रिल केले जातील, 1961च्या युद्धामध्ये जेव्हा हुटर वाजवलेले होते तेव्हा इथेही हुटर वाजवण्यात आलेले होते। त्याच्यामुळे आज प्रामुख्यानं 11 वाजता मुंबईमध्ये सिव्हिल डिफेन्सचे जे डीजी आहेत त्यांची एक बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय करायचं याची माहिती ही राज्याच्या आपत्कालीन विभागाला दिली जाईल आणि त्यानंतर ती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल, जे प्रत्येक जिल्ह्याचे आपत्कालीन प्रमुख असतात आपत्कालीन काळामधले। त्यानुसार एसओपी जी आहे ती एसओपी ठरेल आणि हुटर्स वाजवणं असू देत, 1961च्या युद्धानंतर ही हुटर्स वाजलेली नाहीयेत, त्याच्यामुळे आज त्याची चाचणी केली जाईल, ते हुटर्स व्यवस्थित आहेत का, आणि ही सगळी तयारी जी आहे ती प्रत्यक्षात जर खरंच युद्धाची परिस्थिती आली तर सैन्याच्या आस्थापनांवरती मोठ्या प्रमाणावरती शत्रूंकडून हल्ले होऊ शकतात। त्याची शक्यता लक्षात घेता ही सगळी खबरदारी जी आहे ती घेण्यात येते, ही सगळी तयारी जी आहे पूर्वतयारी ती करण्यात येते। यातला महत्त्वाचा एक टप्पा जो असणार आहे तो क्रॅश ब्लॅकआउटचा असणार आहे। याचाच अर्थ लाईट जी आहे ती पूर्ण लाईट घालवण्यात येईल। हुटर वाजल्यानंतर ही लाईट घालवायची असते। साधारण रिस्पॉन्स टाइम जो आहे तो 7 ते 10 मिनिटांपर्यंतचा हा रिस्पॉन्स टाइम असतो, ज्याच्यामध्ये सुरक्षित ठिकाणी तुम्ही निवारा घेणं असू द्यात, जिथं क्षेपणास्त्र किंवा बॉम्बचा तुमच्या जीवितावरती परिणाम होणार नाही, ज्याच्यामध्ये भुयार असू शकतात किंवा जमिनीलगतच्या जमिनीखालच्या पार्किंग्ज असू शकतात, जिथं सुरक्षित स्थळी तुम्ही जाऊन तुमचा जीव वाचवू शकता। याच्या सगळ्याच्या बरोबर जे ब्लॅकआउट केलं जाईल ते ब्लॅकआउट आता हे मॉक ड्रिल असल्या कारणानं हे ब्लॅकआउट औद्योगिक क्षेत्रामध्ये करायचं की नाही करायचं याच्यावर सुद्धा या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती होणार आहे। याचं कारण त्यानं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं जर MIDC मधल्या औद्योगिक क्षेत्रांमधल्या लाईट बंद केल्या तर या ब्लॅकआउटच्या दरम्यान। त्यामुळे त्याचं नेमकं काय करायचं असे अनेक प्रशासकीय प्रश्न जे आहेत त्याच्यावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि काही वेळानंतर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं हे मॉक ड्रिल कसं कंडक्ट करायचं या संदर्भातली एक SOP दिली जाईल। पुण्यामध्ये अशा अनेक आस्थापना आहेत, 75 आस्थापना ह्या सैन्याच्या संबंधितल्या आहेत आणि इतर जो नागरी वस्तीचा किंवा जिथे सर्वसामान्य पुणेकर राहतात तो परिसर आहे। तर मॉक ड्रिल जे होतील हे मॉक ड्रिल प्रामुख्यानं जी 75 ठिकाणं सिव्हिल डिफेन्सनं आयडेंटिफाय केलेली आहेत सैन्याच्या आस्थापनांची, त्या ठिकाणी ही मॉक ड्रिल जी आहेत ती केली जातील। इतर पुण्यामध्ये ब्लॅकआउट आणि काही सूचना ज्या आहेत पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरच्या त्या केवळ दिल्या जातील अशी माहिती आपल्याला मिळते आणि हे सगळं मॉक ड्रिल जे आहे ते सैन्याकडून केलं जाईल, सिव्हिल डिफेन्सकडून केलं जाईल। त्याच्यामध्ये शहरातल्या ज्या यंत्रणा आहेत म्हणजे स्थानिक पोलीस असतील, महापालिका असतील, यांच्या केवळ आपत्कालीन यंत्रणा ज्या आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला जाईल किंवा त्या सतर्क केल्या जातील आणि त्यावरून पुढे सूचना कशा द्यायच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये या सगळ्या संदर्भातली मॉक जी आहे किंवा ड्रिल जी आहे ती केली जाणार आहे प्राजक्ता। त्याच्यामुळे 75 ठिकाणं पुण्यामधली आहेत सिव्हिल डिफेन्सची जी या मॉक ड्रिलमध्ये प्रामुख्याने सहभागी असतील, सैन्याच्या आस्थापना असलेली जिथं शत्रू देश जे आहेत किंवा शत्रू जे आहेत ते हल्ला करू शकतात युद्धाच्या पार्श्वभूमीवरती, युद्ध सुरू झाल्यावरती। त्यावेळेस नेमकी काय खबरदारी घ्यायची या सगळ्या सिव्हिल डिफेन्सच्या 75 ठिकाणी प्रामुख्यानं ही मॉक ड्रिल्स केली जातील, सूचना दिली जाईल, जिथं मोठ्या प्रमाणावरती सैन्याचे अधिकारी त्यांची कुटुंब सुद्धा राहतात। हॉस्पिटल्स आहेत, FMCचं मेडिकल हॉस्पिटल आहे, एअरफोर्सचं स्टेशन आहे पुण्याचं, लोहगाव विमानतळाच्या परिसरामधलं, देवरोडची आयुध निर्माण फॅक्टरी आहे, तशीच विश्रांतवाडीची आयुध निर्माण फॅक्टरी आहे, खडकीची आयुध निर्माण फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी ज्याला म्हटलं जातं, जिथं दारुगोळा तयार केला जातो। या सगळ्या आस्थापना जी अत्यंत संवेदनशील आस्थापना आहेत तिथं या मॉक ड्रिल्स कंडक्ट केल्या जातील आणि तिथं प्रामुख्यानं याची तीव्रतेने जाणीव करून दिली जाईल युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमकं तिथल्या नागरिकांनी किंवा सैन्यातल्या
इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेमकं काय करायचंय आणि कशा पद्धतीनं या परिस्थितीला सामोरं जायचंय. बरं प्राजक्ता. वैभव धन्यवाद. खरं तर असेच सोबत राहा, तुम्ही ही संपूर्ण माहिती दिली. मुंबईमध्ये देखील मॉकड्रिल उद्या होणार आहे. मुंबईतून आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, मुंबईमध्ये खरं तर गर्दीची ठिकाणं खूप असतात. कशा प्रकारे ही मॉकड्रिल उद्या पार पाडली जाईल, नागरिकांना काय सूचना आता देण्यात येत आहेत, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलंच तर महाराष्ट्रात एकूण 16 ठिकाणी ही मॉकड्रिल पार पडणार आहे. मुंबईत देखील पार पडणार आहे आणि मुंबई हे समुद्रकिनाऱ्याच्या लगतचं जवळचं असं हे शहर आहे, त्यामुळे इकडची मॉकड्रिल ही महत्त्वाची ठरणार आहे. उद्या सायरन वाजणार आहे आणि सायरन हा नागरिकांच्या सतर्कतेसाठी असणार आहे. नागरिकांनी सतर्क व्हावं स्वतः आणि जे दुसऱ्यांना देखील सतर्क व्हावं, हेच भारतीय नागरिक म्हणून याची ओळख आहे. आणि आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं आहे उद्याचं मॉकड्रिल, कारण याच दरम्यान काही सूचना दिल्या जाणार आहेत. लोकांनी या काळामध्ये कशा प्रकारे काही आपल्या संरक्षणासाठी काय करायला पाहिजे, कशा प्रकारे पावलं उचलायला पाहिजे, हे सर्व या मॉकड्रिलमध्ये सांगण्यात येणार आहे. आणि तसंच लोकांनी याकडे दुर्लक्ष करायला नको आहे. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मॉकड्रिल अत्यंत महत्त्वाचं समजलं जाते. तसंच ब्लॅकआउट देखील करण्यात येतं या दरम्यान आणि ते देखील सर्व लोकांनी या संदर्भात काळजी घ्यायला पाहिजे. कुठेही दुर्लक्ष याकडे करायला नको आहे, कारण ही संपूर्ण जर पाहिलं आपण मॉकड्रिल तर महत्त्वाचं ठरतंय. महाराष्ट्रात देखील 16 ठिकाणी पार पडते आणि मुंबईचं या ठिकाणी ठरतंय महत्त्वाचं, कारण या मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त लोकसंख्या आहे, जास्तीत जास्त लोक इथे राहतात आणि त्याच अनुषंगाने हे जे आपण पाहणार आहोत मुंबईचं उद्याचं मॉकड्रिल जे आहे ते महत्त्वाचं ठरणार आहे. लोकांना सतर्कतेसाठी सूचना दिल्या जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने लोकांनी त्या सूचनांचं पालन देखील करायला हवं आहे. बरं स्नेहा, धन्यवाद या माहितीसाठी. अशाच सोबत रहा. आपण जाऊयात छत्रपती संभाजीनगरात, जिथे आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अविनाश, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्या मॉकड्रिल पार पडणार आहे. तिकडच्या नागरिकांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का विशिष्ट प्रकारे, किंवा कशा प्रकारे हे मॉकड्रिल पार पडणार आहे? प्राजक्ता, आपण जर बघितलं तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉकड्रिल घेण्याचं एकच कारण असू शकतं, कारण आशिया खंडामध्ये सर्वात जास्त झपाट्याने वाढणारं शहर आणि ऐतिहासिक शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. त्याच दरम्यान आर्मीची जी तुकडी आहे ती देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये असते. मोठं ब्रिगेडियर या ठिकाणी आहे. संपूर्ण जो छावणी एरिया आहे तो मोठा व्यापलेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच अजिंठा लेणी असेल, वेरूळ लेणी असेल, हे जागतिक स्तरावरले पर्यटन स्थळ देखील या ठिकाणी आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील जे पर्यटक आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये असण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत या ठिकाणी असल्या कारणाने नागरिकांची युद्धजन्य परिस्थितीमध्ये गैरसोय होऊ नये त्यासाठी अगोदर हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. आता जर आपण बघितलं तर कलेक्टर जे जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांची मीटिंग देखील या ठिकाणी सुरू आहे. संपूर्ण प्रशासनाच्या आज दुपारपासून ज्यावेळेसपासून नाव घोषित झालं तेव्हापासून संपूर्ण मीटिंग्स या ठिकाणी सुरू आहे. नेमका कुठे कुठे मॉकड्रिल होणार आहेत, नागरिकांनी काय काळजी घ्यायची आणि कशा नागरिकांना सूचना दिल्या जाणार आहेत त्या संध्याकाळपर्यंत सगळ्या सूचना येतील. मात्र केंद्राकडून ज्या सूचना आतापर्यंत आलेल्या आहेत की सायरन वाजल्याच्या नंतर नागरिक जर मोकळ्या जागेत असेल तर एखाद्या सुरक्षित ठिकाणी जायचं आहे किंवा सायरन ज्यावेळेस वाजेल त्यावेळेस आपण कुठल्या ठिकाणी आहोत आणि कुठे आपण सर्वात जास्त सेफ असू ती जागा या ठिकाणी शोधायची आहे. त्यासोबतच लष्कर जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे त्यांच्याही गाड्या ज्या आहेत ते संभाजीनगरमध्ये फिरण्याची शक्यता आहे किंवा नागरिकांना त्या दृष्टीने सुरक्षतेचा इशारा देण्यात येईल. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळपर्यंत जी मीटिंग होईल त्यामध्ये एक देखील समोर येईल की अजिंठा आणि वेरूळ लेणी जगप्रसिद्ध आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी देखील मॉकड्रिल होतील का आतापर्यंत तर नाव समोर आलेलं नाही. मात्र त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक जागतिक स्तरावरचे असल्यामुळे त्या ठिकाणी मॉकड्रिल होतात का हे संध्याकाळपर्यंत कळेल. मात्र एकूणच नागरिकांनी युद्ध पातळी ज्यावेळेस युद्ध सुरू होईल किंवा युद्धजन्य परिस्थिती होईल त्यावेळेस काय काळजी घ्यायची आहे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये आहेत की जिथं आपण सगळ्यात जास्त सुरक्षित असेल तिथं कसं पोहोचायचं. त्यानंतर जर लष्करी विमान असतील, लष्करी गाड्या असतील, या सगळ्या जर असेल तर त्यांना कसा रस्ता द्यायचा आहे किंवा गर्दीचे ठिकाणं कसे टाळायचे त्या सगळ्या गोष्टी यामध्ये असणार आहे. आणि संध्याकाळपर्यंत एक्झॅक्ट संभाजीनगरमध्ये अजिंठा, वेरूळ, त्यासोबतच वाळूज वसाहत आहे, चंद्रा MIDC आहे, अशा प्रमुख स्थळावर देखील ही मॉकड्रिल होईल का हे थोड्याच वेळात मीटिंग संपल्याच्या नंतर समोर येईल. मात्र सध्या तरी आता संभाजीनगरचं नाव आल्यामुळे एकच ऐतिहासिक शहर असल्यामुळे नागरिकांना त्या सर्व सूचना मिळतील हे निश्चित. बरं अविनाश, स्नेहा, वैभव आणि लक्ष्मण, तुम्हा चौघांचेही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, या आढाव्यासाठी. तर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात एक महत्त्वाची बातमी. उद्या देशभरात मॉकड्रिल राबवलं जाणार आहे. राज्यातल्या मॉकड्रिलच्या 16 ठिकाणांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत. ती कोणकोणती ठिकाणं आहेत आपण ती देखील पाहूयात. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे,
तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड आणि सिंधुदुर्ग तसंच उरण, रत्नागिरी आणि थळ-वायशेत या ठिकाणांचा समावेश आहे. या शहरांचा समावेश आहे. या ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे. उद्या संपूर्ण देशभरात मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि राज्यातल्या 16 ठिकाणांची नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत.